सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात. आणि खरोखरच देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की पुन्हा एकदा एक नवीन दिवसामध्ये आठवड्याच्या सुरुवातीलाच आपल्या सर्वांना त्यांनी एकत्र केलेलं आहे. आजपासून कामाचा दिवस सुरू होतो आणि आज 1 डिसेंबर आहे. आणि खरोखरच हा जो महिना असतो हा प्रत्येक मंडळीमध्ये गडबडीचा महिना असतो. सगळेजण तयारीला लागत असतात. ख्रिस्त जयंतीची तयारी सगळेजण करत असताना आपली वाढ, आता जो आपण 11वा अध्याय जो शिकत आहे त्यामध्ये आपली वाढ देवामध्ये आपण सतत वाढत राहिलं पाहिजे. ख्रिस्तामध्ये वाढणं हे खूप गरजेचं आहे प्रियांनो. कारण ह्या धामधुमीच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर मनुष्याला स्वतःकरिताच फक्त वेळ आहे, देवाकरिता वेळ नाही, किंवा तो देवाविषयी समजून घेण्याचा देखील काय करत नाही बरं, तो प्रयत्न करत नाही. आणि म्हणूनच हा वधस्तंभ जो आहे तो देवामध्ये आणि मनुष्यामध्ये हा केंद्रस्थानी आहे. वधस्तंभ हा तारणाच्या प्राप्तीसाठी खूप महत्वाचा प्रियांनो भाग आहे. आणि जर तसं नसतं तर तुम्हाला आणि मला तारण प्राप्त झालंच नसतं. तर तारणाच्या योजनेमध्ये हा वधस्तंभ एक मूलभूत भाग ठरलेला आहे. आणि त्यामुळेच मनुष्याला काय झालं बरं, जीवनाची आशा मिळालेली आहे. यापूर्वी जर आपण बघितलं तर मनुष्याला जगण्याची आशा नव्हती प्रियांनो. पण ह्या वधस्तंभामुळेच आपल्याला काय झालेले आहे बरं, जीवनाची आशा मिळालेली आहे. बघा, वधस्तंभावरचा ख्रिस्त पापाच्या समस्येसाठी देवाकडून सुटका देणारी क्रिया आहे. आपण हे सत्य काय करायचं नाही बरं, कधीही विसरायचं नाही. येशूने असे ठामपणे सांगितले की त्याचे रक्त हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्या पापांची क्षमा. आता पाप हे खूप भयंकर गोष्ट आहे आणि हे पाप मनुष्याला काय करू शकत नाही बरं, पुन्हा वर काढू शकत नाही, त्याला त्या मरणावरती विजय मिळू देऊ शकत नाही. पण येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त त्या वधस्तंभावरती सांडल्यामुळे आज प्रियांनो आपल्याला जीवन प्राप्त झालेलं आहे. आणि हे क्षणाक्षणाला प्रत्येक दिवशी तुम्ही आणि मी हा वधस्तंभ आपल्या समोर, आपल्या केंद्रस्थानी ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या मंडळांना, आपल्या शेजारी पाजाऱ्यांना, आपल्या सोबतच्या असणाऱ्या लोकांना आपण नेहमी वधस्तंभ दाखवून त्यांना आठवण करून दिली पाहिजे की आपण ज्या जगामध्ये जगत आहोत ते जग पापाला काय करतं बरं, नाकारत आहे. त्यांना वाटतं की आम्ही पाप करत नाही. जर मी असा प्रश्न विचारला तर तुम्ही पाप करता का, तर प्रत्येक जण म्हणणार नाही, आम्ही पाप करत नाही. म्हणजे खूनच केला म्हणून आम्ही पाप केलं का, आम्ही काही गोष्टी म्हणजे कृतीमध्ये केल्या तरच ते पाप आहे का, तर नाही प्रियांनो. आपण जे विचार करतो, जर आपल्या मनामध्ये जरी वाईट विचार इतरांबरोबर बद्दल आले तरी ते पाप आहे. आणि म्हणून हे पाप इतकं भयंकर आहे आणि मनुष्य म्हणजे हे जग त्या पापाला काय करत आहे बरं, नाकारण्याचा प्रयत्न करत आहे. आणि स्वतःच जीवन कसं सुरळीत होईल अशा स्वतःवर अवलंबून राहून तो करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून ख्रिस्ती मनुष्याला, आपल्या मंडळीला आज त्या गोष्टीची शिकवण शिकवण्याची गरज आहे की वधस्तंभच हा काय करू शकतो बरं, तुम्हाला आणि मला त्या पापापासून सोडवू शकतो, किंवा त्या मरणापासून तुम्हाला आणि मला ते जीवन मिळू शकतं. बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे, पापाची पकड इतकी प्रचंड आणि घातक आहे की पापाची क्षमा आणि त्याच्या सामर्थ्यापासून आणि अपराधापासून मुक्ती ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताशिवाय काय नाही बरं, अशक्य आहे. पहिले पेत्र याचा 1 अध्याय आणि 19वे वचन तुम्हाला आणि मला सुंदर असं वचन सांगत आहे की पेत्र या ठिकाणी म्हणतो, बघा 19वे वचन,
तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही काय झाला आहात बरं, मुक्त झाला आहात. प्रियानो, आपण स्वतः कधी मुक्त झालेलो नाही. हा गैरसमज सगळ्यांनी सोडवायचा आहे, काढून टाकायचा आहे. आपल्याला फक्त आणि फक्त येशू ख्रिस्तानेच तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे बरं, ह्या पापापासून. कारण सैतानाचा पकड, त्या पापाची पकड इतकी घट्ट या जगावर आहे की सैतानाने प्रत्येक मनुष्याला काय केलेलं आहे बरं, यू टर्न मध्ये ठेवलेला आहे. प्रत्येकाला त्यांनी पूर्णपणे देवापासून वळवण्याचा तो काय करत आहे बरं, प्रयत्न करत आहे. आणि म्हणून ख्रिस्ती या नात्याने, आपण देवाचे लेकरं या नात्याने आपण हे जगाला सांगणं, आपल्या मंडळीला सांगणं खूप गरजेचं आहे की ख्रिस्तामुळेच आज तुम्हाला आणि मला काय झालेलं आहे बरं, तारण प्राप्त झालेलं आहे. आणि ते इतर कोणामुळे नाही. पापे बघा, येशू आपल्या पापांसाठी काय झालं बरं, मरण पावला. हे सत्य आहे आणि हे नाकारता येत नाही. आणि मरणाशिवाय काय नाही बरं, क्षमा होऊ शकत नाही. या वस्तुस्थितीबद्दल आपण कधीही विसरू नाही किंवा उदासीन राहू नये. आपल्या पापामुळेच येशू वधस्तंभावर चढला गेला. पौल म्हणतो, आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी काय झाला बरं, अभक्तांसाठी मरण पावला. आणि पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी काय झाला बरं, मरण पावला. असं रोमकरास पत्र्याचा 5वा अध्याय आणि 6 आणि 8 वचनामध्ये, 6 ते 8 वचनामध्ये सांगतं की सुवेळी अभक्तांसाठी काय झालं बरं, येशूने त्याच्या लेकरांसाठी स्वतःचा प्राण दिला. प्रियांनो, तारण्याच्या योजनेमध्ये ज्यावेळी एदेन बागेमध्ये पाप झालं, त्यावेळी मनुष्यामध्ये आणि देवामध्ये काय झालं बरं, अंतर झालेलं आहे. त्या ठिकाणी अंतर पडल्यामुळे ह्या सगळ्या क्रिया काय झाल्या बरं, देवाला आणि देवाच्या पुत्राला कराव्या लागल्या. आणि म्हणूनच ख्रिस्त स्वतः ह्या भूतलावरती येऊन तुमच्या आणि माझ्यासाठी त्या छळ भोगून, त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव, एक उदाहरण तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी समोर जिवंत उदाहरण ठेवून स्वतःचा प्राण दिला. आणि जो गॅप पडला होता, जी दरी देवामध्ये आणि मनुष्यामध्ये जी दरी पडली होती, ती काय झाली बरं, वधस्तंभामुळे ती दरी नाहीशी झालेली आहे. आणि म्हणून आपण डायरेक्ट देवाशी कम्युनिकेशन करू शकतो, आपण डायरेक्ट देवाशी बोलू शकतो आणि डायरेक्ट आपण देवाकडे आपले मागणं आपण काय करू शकतो बरं, मांडू शकतो. याआधी हे सगळे प्रोसिजर प्रमाणे व्हायचं की बाबा तुम्ही मंदिरात जायचं आहे, तुम्हाला अर्पण करावायचं आहे, तुम्हाला तुमच्या पापाबद्दल अर्पण द्यायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण येशू ख्रिस्ताच्या मरणामुळे हे इतकं सोपं झालेलं आहे की तुम्हाला काय बलिदान द्यायचं नाहीये तुमच्या पापाबद्दल. पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की जेवढं मोठं पाप तेवढं मोठं काय होतं बरं, बलिदान होतं. पण आज तसं आहे का प्रियांनो? नाही. का नाही? तर येशू ख्रिस्ताने स्वतःच काय केलेलं आहे बरं, तुमच्या आणि माझ्या पापासाठी क्रूस खांबावरती रक्त सांडलेलं आहे. आणि त्या रक्तामुळेच आज तुम्हाला रक्त द्यायची गरज नाहीये. कारण रक्तानेच रक्ताचं काय होतं बरं, शालन होतं, असं नमूद शास्त्रामध्ये केलेलं आहे. आणि म्हणूनच त्या रक्ताने पाप केलं आणि एकाच रक्ताने त्या सगळ्या पापाला काय झालं बरं, नाहीसं करून टाकलेलं आहे. आणि म्हणून चांगल्या मनुष्य असलेल्या ख्रिस्ताद्वारे, देव मनुष्य असलेल्या ख्रिस्तद्वारे, महान शिक्षक असलेल्या ख्रिस्ताद्वारे किंवा निर्दोष असा नमुना असलेल्या ख्रिस्ताद्वारे आपल्याला काय झालेलं आहे बरं, तारण प्राप्त झालेले नाही. तर वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताने आपले तारण काय केलेले आहे बरं, तुमच्या आणि माझ्यासाठी केलेलं आहे. आता बघा या ठिकाणी काय म्हटलं, त्याला आमच्या पापासाठी दोषी ठरवले गेले, ज्यामध्ये त्याचा वाटा नव्हता, जेणेकरून त्याच्या नीतिमत्वाद्वारे आम्ही न्यायी ठरले जाऊ. ज्यामध्ये आम्हाला वाटा नव्हता, त्या नात्याने मृत्यू सहन केला जो आपला होता, जेणेकरून आपण त्याचे जीवन काय करू शकतो बरं, प्राप्त करून घेऊ शकतो. त्यास बसलेल्या फटक्याने तुम्हाला आणि मला काय झालं बरं प्रियांनो, आरोग्य प्राप्त झालेलं आहे. म्हणजे
जे मृत्यू, ज्या गोष्टी आम्हाला सहन कराव्या लागणार होत्या, त्या सगळ्या येशू ख्रिस्ताने काय केलं बरं, सहन केलेलं आहे. आणि तुम्हाला आणि मला फुकट असं काय केलेलं आहे बरं, तारण प्राप्त करून दिलेलं आहे. त्यांनी स्वतः फटके खाल्लेले आहेत. आपल्या पापासाठी येशूने फटके खाल्ले आणि त्या फटक्यांमुळे प्रियांनो मनुष्याला काय प्राप्त झालं बरं, आज आरोग्य प्राप्त झालेलं आहे. म्हणजे किती सुंदर असं विचार करण्याची गोष्ट आहे की जर येशू ख्रिस्ताने या सगळ्या गोष्टी जर केल्या नसत्या तर प्रियानो आज आपलं जीवन किती भयंकर झालं असतं. याचा विचार आपण कधीतरी बसून, एकांतात बसून आपण नेहमी प्रत्येकाने केला पाहिजे की आज जर तुम्ही जगाची परिस्थिती बघितली तर या अंधकारमय जगामध्ये प्रियानो आज कुठंही आशा नाही. आज लोकांना उद्याची आशा नाहीये. आज गॅरंटी संपलेली आहे. पण ख्रिस्तामुळे, ख्रिस्ताच्या वधस्तंभावर त्या बलिदानामुळे आज ख्रिस्ती या नात्याने प्रियानो तुम्हाला आणि मला गॅरंटी आहे. म्हणजे बघा, आज जर मार्केटला जर तुम्ही आणि मी जर गेलो तर आज सगळ्या गोष्टी जर विचारल्या ह्याला काय गॅरंटी आहे, तर आता गॅरंटी नाही तर वॉरंटी म्हणतात. आणि आता ते लोक उदाहरण बी देतात की सर काय आता एका दिवसाने म्हणजे उद्या काय होणार हे आम्हाला माहिती नाही आणि गॅरंटी काय. म्हणजे बघा, आज कुठंच जगाला गॅरंटी नाहीये. पण ख्रिस्ती या नात्याने आज तुम्हाला आणि मला त्या शास्त्रातून गॅरंटी आहे की आपण मरणार नाही तर आपण जगणार, आपल्याला जीवन प्राप्त होणार. प्रियांनो, हे आपल्या मंडळीला, आपल्या लोकांना शिकवणं खूप गरजेचं आहे. आपली आशा बळकट करणे आणि त्या आशेवरती, त्या आशेमध्ये आपण जगणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपला जो 11वा भाग आहे की सतत ख्रिस्तामध्ये सतत वाढणे, म्हणजे आपण अजून अपुरे आहोत प्रियांनो. आणि म्हणून रोज तुम्ही आणि मी आपण काय केलं पाहिजे बरं, ख्रिस्तामध्ये वाढत गेलं पाहिजे. आपली वाढ त्याच्यामध्ये, त्याच्या वचनाला अनुसरून तुमची आणि माझी काय झाली पाहिजे बरं, वाढ झाली पाहिजे. आपल्या घराची वाढ झाली पाहिजे, आपल्या लेकरांची वाढ झाली पाहिजे, आपल्या मंडळीची वाढ झाली पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही लोक सगळे मंडळांचे पालक असतील किंवा मंडळ्या आहेत, मंडळीतील सभासद, प्रत्येक जण आध्यात्मिक वाढीच्या प्रार्थना सुरू आहेत. प्रत्येक जण नवीन नवीन वक्ते आणून मंडळीमध्ये एक नवजीवन, एक चांगल्या काय सभा घेण्याचा प्रयत्न करत आहात. का बरं, तर आपल्या मंडळीची आध्यात्मिक वाढ होणं खूप गरजेचं आहे. आपण प्रार्थना इतरांसाठी करतो की त्यांची आध्यात्मिक वाढ झाली पाहिजे. प्रियांनो, आपली देखील तशीच रोज वाढ होणं खूप गरजेचं आहे. आता या ठिकाणी बघा, प्रेषित पौल जगाचा त्याच्याशी समेट घडून आणत आहे. 2 कोरिंथ्याचा 5वा अध्याय 19व्या वचनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, त्याने वधस्तंभावरती जे काही केले त्यामुळे आपण पाप विरहित आणि भीती विरहित देवासमोर काय करू शकतो बरं, उभा राहू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आज आपल्याला कोणत्याही प्रकारचं काय नाही बरं, भीती नाहीये. आणि आपल्याला गॅरंटी आहे की काय झालेलं आहे बरं, तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की आपण देवासमोर पाप विरहित आणि भीती विरहित आपण देवासमोर उभं राहू शकतो. ज्या गोष्टीने आपल्याला देवापासून दूर ठेवले होते त्याचा सामना केला गेला आहे. जसं पूर्व पश्चिम एक दुसऱ्यापासून दूर आहे प्रियांनो, ओके, जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध काय केले बरं, आमच्यापासून दूर केलेले आहे. स्तोत्र संहिता याचा 103 वा अध्याय आणि 12व वचन सांगतं, जसं चारही दिशा आहेत आणि चारही दिशा जशा एकमेकापासून दूर आहेत प्रियांनो, पूर्व पश्चिम जेवढं दूर आहे तेवढे पाप काय झालेले आहे बरं, तेवढ्या अंतरावर, त्या अंतराच्या मापाने आपले पाप देवाने काय केलं बरं, आपल्यामधून काढून टाकलेले आहे. किती म्हणजे किती सुंदर असा विचार या ठिकाणी आहे प्रियांनो. किती आशादायक विचार आपल्याला, तुम्हाला आणि मला ख्रिस्ताने दिलेला आहे. आणि हे फक्त केवळ का दिला, तर तुम्ही आणि मी आपण काय केलं बरं, ख्रिस्ताचा स्वीकार केल्यामुळे.
आणि म्हणून आपण इतरांना देखील ख्रिस्ताचा स्वीकार करण्यासाठी, ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी किंवा ख्रिस्तावरती अवलंबून राहण्यासाठी काय करूया बरं, आपण सगळेजण एकमेकाला शिकवण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यामध्ये वाढण्याचा प्रयत्न करूया. पुढं म्हटलेलं आहे बघा, देवाशी समेटाबाबत तारणाच्या वाढीची प्रक्रिया दुसरा टप्पा घडवते. आता ज्यावेळी आपण देवाशी समेट करतो, आता वधस्तंभ हाच केंद्रबिंदू आहे जो तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये देवाशी काय करत आहे बरं, समेट घडून आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता ज्यावेळी वधस्तंभाचं चित्र आपण जर बघितलं प्रियांनो, जर तुम्ही त्या गोष्टी आठवल्या, तुम्ही जर एक डोक्यामध्ये एक चित्र निर्माण करा. क्रूसावरील सुंदर चित्रापैकी एक चित्र म्हणजे तेथे गर्दी केलेले लोक. आता ज्यावेळी तुम्ही जीसस नावाचा पिक्चर बघितला असेल किंवा चित्रीकरण बघितलं असेल किंवा कुठं काय, तर येशू ख्रिस्ताला ज्यावेळी त्या गोलगत्ता ह्या टेकडीवरती काय केलं बरं, टांगण्यात आलं, ज्यावेळी खेळण्यात आलं देवाला, त्यावेळी तिथं काय फक्त रोमी हे नव्हते सरदार किंवा रोमी तिथं सोल्जर्स नव्हते, तर इतर लोक देखील होते. म्हणजे त्या ठिकाणी गर्दी, एक जमाव त्या ठिकाणी होता. आणि इथं सांगितलेलं आहे की गर्दी केलेल्या लोकांची विविधता, सगळेच येशूचे चाहते नव्हते. आता त्या ठिकाणी हे सगळे लोक जे जमलेले होते ते सगळे काय येशू चाहते नव्हते किंवा येशूवर विश्वास ठेवणारे नव्हते प्रियांनो. ते वेगवेगळ्या कारणास्तव त्या ठिकाणी आलेले आहेत. आज जगाची परिस्थिती देखील हीच आहे की आपल्यामध्ये सगळे येशूचे चाहते नाहीत. आणि या ठिकाणी सांगितले बघा, सगळे संत नव्हते, पण लोकांकडे बघा, आपल्या व्यावसायिक कौशल्याचा अभिमान बाळगणारे मिस्त्री होते. ओके, सभ्यता आणि संस्कृतीचा अभिमान बाळगणारे रोमी होते आणि त्याच्या शिक्षणात उत्कृष्ट असलेले हेलिनी होते. स्वतःला देवाचे निवडलेले लोक मानणारे यहुदी होते, परुषी होते आणि त्यांना वाटत होते की ते निवडलेल्या लोकांपैकी काय झाले बरं, निवडले गेले आहेत. सदुकी होते, ज्यांना वाटते की सदुकी दृष्ट्या शुद्ध आहे. स्वातंत्र्य शोधणारे गुलाम होते. विश्रांतीच्या ऐशोआरामामध्ये गुंतलेले मुक्त पुरुष होते. पुरुष, स्त्रिया आणि मुले होती. परंतु वधस्तंभाने या सर्वांमध्ये काहीतरी कोणताही फरक केला नाही. त्याने त्या सर्वांच्या पापी म्हणून न्याय केला. त्याने त्या सर्वांना समेटाचा दैवी मार्ग देऊ केला. वधस्तंभाच्या पायथ्याशी जमीन सपाट आहे, तेथे सर्व एकत्र आणले जातात आणि आता काही मानवाला विभाजित करत नाही. आता या ठिकाणी बघा, त्या गर्दीमध्ये सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे अभिमान बाळगणारे लोक होते. आज प्रियांनो, जरी या गोष्टी असल्या, म्हणजे जगामध्ये प्रत्येक मनुष्याला वेगवेगळा अभिमान आहे, पण येशू ख्रिस्ताने कोणामध्येच फरक केला नाही. आणि म्हणून योहान 3:16 तुम्हाला आणि मला सांगतं की देवाने या जगावरती प्रीती केली आणि म्हणून स्वतःचा पुत्र दिला. म्हणजे त्यांनी कोणताच फरक प्रियांनो त्या ठिकाणी केलेला नाहीये, तर प्रत्येकासाठी त्यांनी प्राण दिला, म्हणजे फुकट दिलेला आहे. फक्त तुम्हाला आणि मला प्रत्येक विश्वासणाऱ्यापर्यंत जायचं आहे, प्रत्येक देवाच्या लेकरापर्यंत जायचंय, जगामधील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन तुम्हाला आणि मला देवाची प्रीती, अरे देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण दिला याची साक्ष वधस्तंभ त्यांना त्यांच्या समोर ठेवायचा आहे आणि त्यांना सांगायचंय की हे तुमच्याकरिता आहे प्रियांनो. म्हणजे लोकांना कळायला पाहिजे. आणि जसं पहिल्या याच्यामध्ये आपण बघितलं की पापाची पकड इतकी घट्ट आहे की लोकांना ख्रिस्तापासून सैतान काय करत आहे बरं, दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपल्याला या सर्व लोकांना काय करायचंय बरं, जाऊन सांगायचं आहे की ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापासाठी काय केलं बरं, प्राण दिलेला आहे, रक्त वाहिलेलं आहे. त्यांनी फटके खाल्ल्यामुळे आज तुम्हाला आणि मला आरोग्य प्राप्त झालेले आहे. याची जाणीव आपल्याला लोकांमध्ये करायची आहे प्रियांनो. आणि म्हणून एक सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट या नात्याने, एक पाळक या नात्याने, एक सुवार्तिक या नात्याने, एक मंडळीतील सभासद या नात्याने, ज्याला ज्याला ख्रिस्त भेटला आहे त्या प्रत्येक लेकराने
इतर लेकरांपर्यंत आपण पोचूया, इतर लेकरांना देखील ती आशा देण्याचा प्रयत्न करूया प्रियांनो, जेणेकरून त्या प्रत्येक लेकराचा काय होणार आहे बरं, त्याचा तो वाचणार आहे, त्याचा नाश होणार नाही, तर त्याला काय मिळणार आहे बरं, प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. कारण देवाची इच्छा हीच आहे की कोणीही एकही मनुष्य काय होऊ नये बरं, त्या पापामध्ये सार्वकालिक मरण भोगू नाही. आणि म्हणून त्याला येण्यास विलंब लागत आहे. आम्ही पूर्वजांपासून ऐकत आहोत येशू येणार आहे, येशू येणार आहे, येशू येणार आहे. पण प्रियांनो, येशू काय येत नाहीये? तर येशूची सुवार्ता अजून जेवढ्या लोकांपर्यंत जायला हवी आहे ती गेलेली नाही. आणि म्हणून रेव्हलेशन मध्ये, प्रकटीकरणामध्ये सांगितलेलं आहे की पीक काय बरं, पुष्कळ आहे, पण कामगार काय आहेत बरं, थोडे आहेत. आणि म्हणून प्रियांनो, आपल्याला हे टार्गेट तुमच्या आणि माझ्या समोर आहे. आपल्याला हे टार्गेट पकडून चालायचं आहे की मी जाऊन इतरांना सांगेन. कारण यशायामध्ये विचारलं गेलेलं आहे, माझ्यासाठी कोण जाईल? आता प्रियांनो, ज्यावेळी हा प्रश्न येतो त्यावेळी व्हॉलेंटिअरली आम्ही प्रत्येक जण काय करतो बरं, कोण व्हॉलेंटिअरली उभा राहत नाही की मी जाईल. आता ऑक्युपेशन आहे म्हणून आम्ही पालखी सेवा करतो, आपण काहीतरी संधी मिळते म्हणून आम्ही भाषण देतो, पण असं नाहीये. आम्ही प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, कारण देवाने प्रत्येकाला हा संदेश दिलेला आहे की देवाने त्याचं रक्त पुष्कळांकरिता ओतलेलं आहे. आणि मग जर ह्या सगळ्या गोष्टी देवाने जर निस्वार्थपणे प्रत्येकासाठी केल्या असतील, तर प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला किती गरजेचे आहे? फक्त पालकांनी जाऊन इतरांना संदेश द्यायचा आहे का? इतरांसाठी जाऊन प्रार्थना करायची का? नाही. तर आज ते माझं देखील काम आहे, आज ते प्रत्येक मंडळीतील सभासदांचं काम आहे, प्रत्येक या पृथ्वी तलावरती राहणाऱ्या प्रत्येक मनुष्याचं काम आहे. ज्याला ज्याला ख्रिस्त समजला, ज्याला ज्याला ख्रिस्त भेटला, त्यांनी काय करायचंय बरं, इतरांना ती आशा देण्याचं काम करायचं आहे. एक नवीन बंधुत्व सुरू झाले आहे, एक नवीन सहभागिता सुरू झाली आहे. पूर्वी पश्चिम विलीन होते, उत्तर दक्षिणेकडे खाली येते, गोरे लोक काळ्याशी हात मिळवतात, श्रीमंत गरीबाचे हात प्रेमाने पकडण्यासाठी धडपडतात, जीवनाचा गोडवा चाखण्यासाठी, कृपेचा अनुभव सामायिक फरक करण्यासाठी आणि जगासमोर नवीन जीवनाचा, नवीन कुटुंबाचा उदय घोषित करण्यासाठी वधस्तंभावरना रक्ताच्या झऱ्याकडे बोलवतो. अशा प्रकारे वधस्तंभाने सैतान आणि पापावर विजय मिळवण्यास सुरुवात केली आणि परिणामी ख्रिस्तामध्ये काय झालं बरं प्रियांनो, तुम्हाला आणि मला नवीन जीवन मिळालेलं आहे. आणि ह्यामुळेच तुम्हाला आणि मला आज काय झालेलं बरं, देवामध्ये एक नवीन जीवन मिळालेलं आहे आणि ते आपण इतरांना दिलं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा की रोमकरास पत्रेचा 6 अध्याय 6 ते 11 मध्ये काय सांगतंय, आणि आता देहामध्ये जे माझे जीवन आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता काय केला बरं, स्वतःचा प्राण दिलेला आहे. आणि म्हणूनच प्रियांनो, आपण काय करायचं आहे बरं, आपण इतरांसाठी आपण तो संदेश घेऊन जाणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी सुंदर असं एक उदाहरण देखील दिलेलं आहे बघा, योहान कृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 24वा वचन, एक गव्हाच्या दाण्याचं उदाहरण दिलेलं आहे की ज्यावेळी तो जमिनीत टाकला गेला त्यावेळी तो मेलेला नाहीये, पण ज्यावेळी तो मरतो त्यावेळी तो पुष्कळ पीक देतो. बघा, आता या ठिकाणी मेल्यानंतर पुष्कळ, मग याचा अर्थ काय की प्रियांनो, आपण देखील त्या पूर्वीच्या माणसामध्ये काय झालो आहोत बरं, बाप्तिस्म्याच्या द्वारे आदामामध्ये आपण मेलो आणि कोणामध्ये उठलो बरं, आपण ख्रिस्तामध्ये उठलो गेलेलो आहोत. आदामामध्ये आपण मरण पावलो. आणि म्हणून सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट मंडळी जे फॉलो करते की तंतोतंत बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे की पाण्यात बुडून, म्हणजे डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत प्रियांनो आपला पाण्यात बुडून काय होतो बरं, त्या ठिकाणी बुडलेला मनुष्य हा त्याच्या जुन्या मनुष्यासाठी मरण पावला. म्हणजे जसा गव्हाचा दाणा जमिनीत पडतो तो मरत नाही, आणि जर मेला तर तो पुष्कळ पीक देतो.
आणि म्हणून आपण त्या मरणातून काय झालो बरं, उठलेलो आहोत. आणि मग आपली आता ही संधी आहे प्रियांनो, की आपण किती पीक देत आहोत, आपण इतरांपर्यंत किती पोचत आहोत. आपल्यामध्ये ते जे फळं सांगितलेले आहेत, पवित्र आत्म्याचे फळं जे गलेशन्स मध्ये सांगितलेले आहेत, की तुम्हाला तुमच्या आणि माझ्यामध्ये ती फळं किती वाढत आहेत. आपण ते इतरांपर्यंत त्या फळांचा उपयोग आपण इतरांसाठी किंवा इतरांना क्रुसापर्यंत आणण्याचा, येशू ख्रिस्तापर्यंत आणण्याचा आपण किती प्रयत्न करत आहोत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला देतात. अशा प्रकारे ख्रिस्ती जीवनाची सुरुवात जन्मापासून होत नाही, त्याची सुरुवात मृत्यूपासून होते. बघा, ख्रिस्ती जीवनाची सुरुवात जीवनापासून होत नाही. म्हणजे मी जन्मलो म्हणून मी ख्रिस्ती झालो नाही. आपल्याला जर बाबा एक ख्रिस्ती कुटुंबामध्ये जर एक बाळ जन्मलं, तर तो बाळ जे आहे ते ख्रिस्ती नाहीये. ख्रिस्ती कधी होतं? मरणानंतर. आपण ज्यावेळी मरणातून उठतो, ह्याचाच अर्थ म्हणजे फिजिकली मरण नव्हे, तर बाप्तिस्मा, हा जो बाप्तिस्मा आहे, कारण आपण पापापासून जन्मलेलो आहोत. आपण आईच्या गर्भामध्ये असतानाच आम्ही काय आहोत बरं, पापी आहोत, असं या ठिकाणी शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि म्हणून आदमापासून चालत आलेलं ते पाप, ते आपल्यासाठी मरण आहे प्रियांनो. आदमापासून आलेलं जीवन हे मरण आहे, आणि येशू ख्रिस्ताकडून मिळणारं जीवन आहे ते सार्वकालिक जीवन आहे. या ठिकाणी दोन्ही उदाहरणं आहे आपल्या समोर, की आपण ज्यावेळी जन्म घेतो ते आदमापासून जन्म घेतलेला आहे. ज्यावेळी आपण बाप्तिस्मा घेतो त्यावेळी आम्ही आदामामध्ये मरतो आणि नवीन आदामामध्ये म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये उठतो. आणि म्हणून तुमचा आणि माझा बाप्तिस्मा हा बाप, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे पाण्यामध्ये बुडून, म्हणजे तुमचा जुना मनुष्य तुम्ही पाण्यात टाकलेला आहे, आणि बघा नवी उत्पत्ती काय झालेली आहे बरं, वर आलेली आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपण सगळ्यांनी पहा, जुने ते होऊन गेले आणि जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले. 2 कोरिंथ्याचा 5वा अध्याय 17व वचन खूप सुंदर सांगितलेलं आहे, की आपण नवीन उत्पत्ती आहोत प्रियांनो. ही जाणीव तुमच्या आणि माझ्या मनामध्ये पाहिजे. आपल्याला त्या जाणीव आपण इतरांना, आपल्या मंडळीला आपण शिकवण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून त्यांना देखील कोणताही गैरसमज मनामध्ये राहणार नाही, तर ते देखील आशेने त्यांचं जीवन काय करतील बरं, पुढं जगण्याचा प्रयत्न करतील. यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठवला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे, असं रोमकरास पत्र 6वा अध्याय 3 ते 4 या वचनामध्ये सांगितलं. अशा प्रकारे बाप्तिस्माचे प्रतीक हे नवीन जीवनाचे दरवाजे उघडते आणि आपल्याला ख्रिस्तामध्ये वाढण्यास काय करते बरं, मदत करते. आता या ठिकाणी येशू तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात असे काहीतरी घडते. घाबरणारा शिमोन एक शूरवीर पेत्र बनतो. आता ज्यावेळी आपण येशूला स्वीकारतो, आपण येशूला तारणार म्हणजे स्वीकारतो, त्यावेळी तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल कसे होतात बघा. या ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलेले आहेत. एक घाबरणारा शिमोन तो काय होतो बरं, एक शूरवीर पेत्र बनतो. छळ करणारा शौल काय झाला बरं, सुवार्तेची घोषणा करणारा पौल बनतो. संशय करणारा थोमा सीमेरेषेच्या बाहेर जाऊन एक मिशनरी बनतो. भीतीच्या ऐवजी धैर्याला जागा मिळते. अविश्वास विश्वासाची मशाल बनते. मत्सर प्रेमाने गिळला आहे. बंधुत्वाच्या चिंतेमध्ये स्वार्थ नाहीसा होतो. पापाला हृदयात जागा नाही. स्वतःला वधस्तंभावर खिळून ठेवलेले आहे. म्हणून पौलाने लिहिले आहे, एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे, आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही काय करा बरं, धारण करा. ज्यावेळी आम्ही ख्रिस्ताला स्वीकारतो त्यावेळी आपल्यामध्ये अशा प्रकारे बदल होतात. जसा शौलाचा पौल झाला, तो काय झाला बरं, खूप चांगला देवाची घोषणा करणारा झाला. जसा डाउटिंग थॉमस हा मिशनरी झाला. म्हणजे आपल्यामध्ये ज्यावेळी आपण ख्रिस्ताला स्वीकारतो, आपण ज्यावेळी ख्रिस्ताला आपल्यामध्ये घेतो प्रियांनो, त्यावेळी आपल्यामध्ये अशा प्रकारे निश्चितच बदल आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच प्रियांनो,
आपण सगळ्यांनी ह्या गोष्टी आपल्या मनात ठेवल्या पाहिजे, ज्यामुळे कोणत्याही महागड्या मागण्या होत नाहीत आणि जे नैसर्गिक आणि ख्रिस्ती अस्तित्वामध्ये फरक करण्यात अयशस्वी ठरले, तर आपण वधस्तंभाला एक सामान्य दैनंदिन संकट म्हणून, आयुष्यातील परीक्षा आणि क्लेशापैकी एक म्हणून मदत करू शकत नाही. जेव्हा ख्रिस्त माणसाला बोलवतो तेव्हा तो त्याला येण्याचा आणि मरण्याचा इशारा देतो. प्रत्येक वेळी तोच मृत्यू असतो. येशूमध्ये मृत्यू त्याच्या आव्हानाने म्हाताऱ्या माणसाचा मृत्यू. म्हणून ख्रिस्ती जीवनासाठीचे आव्हान हे वधस्तंभासाठीचे आव्हान आहे. स्वतःसाठी तारणारा होण्याची त्याची इच्छा सतत नाकारणे आणि वधस्तंभावरील मनुष्याला पूर्णपणे चिटकून राहणे, जेणेकरून तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. 1 कोरिन्थ्याचा 2 अध्याय 5 वचन. नवीन आयुष्य जगणे ख्रिस्तामध्ये वाढण्याचा तिसरा पाऊल म्हणजे नवीन जीवन जगणे. आणि म्हणून स्वतःवरती न अवलंबून राहता प्रियांनो, स्वतःच्या विचारावरती न अवलंबून राहता, आज आपण सगळेजण मिळून आजच्या दिवसामध्ये आपण त्या क्रूसावरील विश्वास ठेवूया, आपण त्या वधस्तंभावर विश्वास ठेवूया. ना आपणच नव्हे तर आपण आपल्या इतरांना विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करूया आणि अशा प्रकारे आपण वाढण्याचा प्रियांनो प्रयत्न करूया. प्रत्येक ख्रिस्ती मनुष्यामध्ये वधस्तंभ हा केंद्रस्थानी असला पाहिजे. तुमच्या आणि माझ्यामध्ये जे समेट घडून आणलेलं आहे, येशू ख्रिस्ताने जी दरी काय केली बरं, काढून टाकलेली आहे, ते म्हणजे वधस्तंभावरतील त्याचं प्राण अर्पण करून. आणि देवबाप तुम्हा सगळ्यांना हीच आशा लाभू देव की आजच्या दिवसाला, या नवीन आठवड्याला आपण सगळेजण सुरुवात करत असताना आपण हेच लक्षात ठेवूया की ख्रिस्ताने आपल्यासाठी प्राण दिला प्रियांनो, आणि नवीन जीवन तुम्हाला आणि मला दिलेले आहे. जुने ते गेलेले आहे, नवीन आता आलेले आहेत. आणि म्हणून आपण सगळेजण मिळून नवीन जीवनामध्ये, त्याच्यामध्ये, ख्रिस्तामध्ये सतत वाढण्याचा प्रयत्न करूया. हीच माझी आजच्या दिवसासाठी प्रार्थना आहे. आणि पुढं उद्याच्या ज्या भागामध्ये आहे त्यामध्ये आणखीन कसं वाढण्याची मदत आपल्याला ख्रिस्त पुढं करणार आहे, हे आपण उद्याच्या भागात शिकणार आहोत. धन्यवाद, थँक्यू आणि आमेन.